तर नमस्कार मित्रांनो. आजचा माझा 9वा व्लॉग आहे आणि 9वा व्लॉग हा म्हणजे याचा रिझन असा आहे की आज खूप दिवसानंतर मी बोलाल खूप दिवसानंतर बोलाल ना, तर आज शूट साठी आलोय. शूट साठी बघा कोण आहे, साई. येस, लेट्स गो भाई. शूट काय करायचं आज? शूट आपले असे आहे जरा 2-3 कॉन्सेप्ट आपले, तर ते जरा करूया आपण नीट. कारण आज खूप दिवसानंतर आलोय. नाहीतर आपल्या घर असंच आपल्या एरियातल्या असं टाइमपास व्हिडिओ करायचो आम्ही. पण आज थोडा एक चांगला माझ्याकडे एक छोटासा कॉन्सेप्ट आहे, तो करूया आपण. ठीक आहे, तर फटाफट आपण करायला सुरुवात करूया आता. आणि मग बाकीचं तुम्हाला सर्व. ऍक्च्युली हा ब्लॉग कसा आहे का, तुम्हाला फक्त बीटीएस भेटणार त्याच्यामध्ये. डायरेक्ट व्हिडिओ तर तुम्ही अकाउंटला जाऊन चेक करा. हा ब्लॉग फक्त बीटीएस असणार आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, काय अँगल नाही. घुमा अच्छी घुमा, गाडी घुमा आहे, फुल ट्रिप ट्रिप ट्रिप. लेट्स गो. हा स्पीड वर क्रॉस करतो, मग आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3. अरे भाई जाम भूक लागले रे. तुझ्याकडे पैसे वगैरे काय आहेत का खायला? काय अरे असतील ना, थांब ना, थांब चेक कर. हा चेक कर जरा. हा, हे बघ 10 रुपये, 10 रुपये घे. अरे 10 रुपये? तू काही येणार बिडा झालास की काय? 10 रुपये घेऊन फिरतो तू? पागल आहे का भाई? दबा बोल के दबा के खाता साला. तर 2 टेक्स झालेत. तिसरा टेक आपण पटाफट मध्ये करून घेऊ. किती पाणी राहिले? हा, बस झालं एवढं. फायनली आता 2 टेक झालेत. तिसरा टेक आता इथे असं गेला तर प्लॅन चालू बाकड्यावरती तिसरा टेक घ्यायचा आहे. असं गेला तर धावत धावत आलोय दोघे. आणि बोललो पप्पा पाणी का, पाणी काय. ओव्हर होऊन जाईल, ते खूप ओव्हर होते. सेन्स पाहिजे ना काहीतरी, पाणी का पितं. नॉर्मल पाणी नाही पितो माणूस. नॉर्मल पण पाणी पितो माणूस. घे इथे बसलं तिसरा टेक घेऊन टाकू आपण. ठीक आहे, एवढं फंबलिंग का होतं काय माहिती नाही. सारखं फंबलिंग होतं व्हिडिओ मध्ये. बाकी असं बोलतो ना, एक रिहर्सल करतो ना आपण, तर रिहर्सलच्या टायमाला व्यवस्थित होते. आणि असं शूटच्या टायमाला काय एवढा फंबल का होतोय मी? होता सब कसं आज जास्त काय फंबल होतंय गरमीमुळे. हा, गरमीमुळे गरमीमुळे फंबल कधी होतो का आपल्याला? गरमीमुळे काय हे घे रिझन घेऊन टाक ना. एवढं काय घेऊन टाक तू रिझन, गरमीमुळे होत. घेऊन टाक रिझन. हा, गरमीमुळे फंबलिंग होते आमचं. हो सर. हे लोक कुठे गेलेत? वेलनेस का? पाणी पडतो नाही, 1 टेक वाले आर्टिस्ट ना चालत होता. पाणी संपलंय, पाणी आणायला गेले. पाणी रायडर बोलते, रायडर हे येतील आता लोक. रायडर. पाणी वगैरे पटापट थोडं अर्ध पाहिजे, जास्त पाणी पिऊ नको. माझी वाट लागते, कारण मीच जास्त फंबल होतो आता बाटली इथं होतायची. अर्धी होतो ना, अर्धी ठेवू असं करू. हा, तो मस्त आहे. बोललो भाई 1 टेक ना होणार, 1 टेक पाहिजे भाई. मी तुला होतो रे, 1 टेक अवला होऊन जातो. झालं, मी बोललो नाही होणार. ठीक आहे रे, चालेल, एवढं काय. आता हे लोक येतात पटापट. आता पाणी वगैरे अर्ध पिया, जास्त नको बाई प्लीज. भाई मी एवढाच भरणार पाणी. हा, त्यात हाकला तर परत एवढा भरणार. तेवढा ठीक आहे. आज माझा वॉटर इंटेक पूर्ण करेन मी. काय तुझ्यामुळे वॉटर इंटेक पूर्ण करीन माझं मी. हो, चांगली गोष्ट आहे. काहीतरी कामी आलात तू, तुझी फंबलिंग काहीतरी कामी आली. तर येतील ते लोक. आपण फटाफट आता तिसरा टेक पण कम्प्लीट करून घेऊया. अजून आज 4 काही करू ना, 2 ते 3 आज शूट झालेच पाहिजे. 2 ते 3 व्हिडिओ झाले पाहिजे आपल्या. भले शॉर्ट कॉन्व्हो पण झाले पाहिजे. खूपच भाई, एवढी फंबलिंग म्हणजे ना कधीच झाली नसेल. लय म्हणजे लय फंबल होतोय मी, माहित नाही का, पण लय म्हणजे भाई. मला तो बीटीएस पाहिजे व्हिडिओ कोणता? मध्ये. मला पाहिजे तो पाहिजे मला भाई. मला तो वाला पाहिजे. लय म्हणजे लय फंबल होतोय, काय माहिती का असा विषय चाललाय माझ्यासोबत आज. नाही, बट व्हिडिओ नक्की करणार. की आपण साहेब कुणासाठी बोलू शकत नाही, काय नाही करू शकत आपण.
नाही ते ना तुम्ही काय पण करा असं काय नाही नाही आम्ही व्हिडिओ काढतो आमच्या आमचे अच्छा पण मी एक बोलतो माझा मुलगा आहे ना कोणा कुठं सांगत नाही 11 वर्षाचा मुलगा आहे माझा त्याला हे आवड आहे की मी आपसा खेळ खेळू या काहीतरी करू हा बस ना तुम्ही. जीवनामध्ये मी काहीतरी करूया बस ना ए त्याला असं वाटतं माझ्या मुलाला वाटतंय पण आपण काय करायचं आपला बघ आपण गरीब माणूस आहे आपण काय करू शकत नाही आपलं काय बरोबर तो खूप गरीब आहे. नाही असं नाही बघ, मी काही बोला मला ते या मी कुणाची काय बोलणार नाही मी तुम्हाला 5 रूम मागितले का 1 रूम मागितलं का नाही. मी फक्त आपलं आलं माझ्या मनातली गोष्ट होती मी तुम्हाला ते बोलतोय एवढंच आहे मला दुसरं काय येत नाही पण एवढं आहे बघा साहेब तुम्ही हे बघा साहेब नका बोलू. मी दादा तुला मी आज तू माझ्यापेक्षा लहान आहे मी तुला एक गोष्ट बोलतो आहे माझ्यापेक्षा लहान आहे मला 11चा मुलगा आहे माझा बोलायला गेलो तर मी हे आहे ना पण एक गोष्ट आहे सगळं बंद केलंय आणि आपण काय बोलतो लोक काय बोलतो काय शिकलास रे एवढंच शिकला त्याला नोकरी दे मग आम्ही काय करायचं बरोबर आहे. आम्ही काय करायचं मग हे सांग काहीतरी केलं पाहिजे आपण. हा मग हे पोस्ट करा मी सरकारविषयी बोलतो आयुष्याबद्दल बोलतो मी आयुष्याबद्दल मी खोटं बोलणार नाही का लागला मी खोटं बोलणार नाही मी हा मी आयुष्याबद्दल सांगतोय मी. या सरकारने आपलं काय केलंय तुम्ही सांगा मला फोन पकड. आपल्या सरकारने काय केलंय हे घाबरले काय घाबरले काय करायचंय चला पेट्रोल भरायला जाऊ आपण. पेट्रोल पंपवरती ग्लास शूट घेऊ आपलं ठीक आहे. भाई साहेब त्या माणसाने आम्हाला इतकं मोटिवेट केलं ना आता की काय सांगू मी आता तुम्हाला. लिटरली आता मोटिवेशन देणारा माणूस प्रत्येक व्यक्तीला भेटला पाहिजे एवढं त्यांनी आम्हाला मोटिवेट केलंय. काय रे एवढा मोटिवेट एवढा फक्त मला एकच कळालं त्याचा 11 वर्षाचा मुलगा आम्हाला एवढंच कळलं बाकी त्यातला मला काहीच नाही कळलं ते. 15 वर्ष फक्त बोलायचं काय होतं नक्की पोराला शिकवा का काय म्हणत होतं त्याला मला काहीच समजलं नाही. पोरगा 11 वर्षाचा तर आम्हाला एवढं नक्की कळलं पण त्याचं. काका चांगले होते काकांचं म्हणणं एवढं होतं काका नव्हता तो दादा होता. दादाला फक्त दादाची दाढी पिकलेली दादाच होता तो बाकी काय नाही. आपण दादांचं म्हणणं एवढं होतं पोरांनी काहीतरी मोठं काम पण केलं आम्हाला आज समजलं साई साहेब झालाय करून. साई साहेब. तर पहिला व्हिडिओ आता झालाय. पहिली व्हिडिओ पूर्ण क्लिअर झालेली आहे ठीक आहे. पहिली व्हिडिओ पूर्ण कॉन्सेप्ट आमचा क्लिअर करून टाकलेला आम्ही. आता भाई डायरेक्ट कल्टेश भाई चल आता डायरेक्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बाकीचे 2 आहेत ते पटापट घेऊन टाकू आपण ठीक आहे. पटापट भेटूया. तर आता घरी गेलो होतो चेंज वगैरे केलं फ्रेश वगैरे झालो चांगलं जेवायचं अजून. मी घरात नाही शूट करू शकलो कारण मम्मी ओरडते. मम्मीला आवडत नाही मी ब्लॉगिंग वगैरे केली तर. फक्त घरात चेंज केलं फ्रेश झालो खाली आलो आता बिल्डिंग मध्ये. आता जो सेकंड कॉन्सेप्ट आहे आमचा छोटाच आहे शॉर्ट कॉन्वो आहे तो करणार आणि मग आपलं थर्ड कॉन्सेप्ट साठी आपल्या एरियामध्ये जाणार ठीक आहे. भेटूया. सो फायनली आता एरियामध्ये आलोय. लास्ट एक आमचा राहिला आता फक्त लास्ट एक नाही सॉरी तिसरी व्हिडिओ राहिली आता लास्ट. मग ती झाली की डायरेक्ट ब्लॉग एंड करू आपण. तरी बघूया संध्याकाळी आहे का कार्यक्रम काय आपलं. हा संध्याकाळी कार्यक्रम आहे. ऑर्केस्ट्रा आमची ऑर्केस्ट्रा माझा दिल तू ही माझी ऑर्केस्ट्रा आहे संध्याकाळी. तर ऑर्गनायझर आहे आमचा ऑर्केस्ट्राचा प्रेम शिंदे गायकवाड. कधी बली कली बली विचार तरी नाव काय तुझं सांग मग आता. प्रेम गायकवाड प्रेम शिंदे केस आलो ना प्रेम गायकवाड सॉरी. तर फायनली आता माझे तिन्ही पण व्हिडिओ झालेले आहेत. आता शूट करायचा आहे तो संघर्ष मित्रमंडळचे अध्यक्ष संघर्ष जाधव यांचा शूट आहे. तर संघर्ष सांग तुला काय तुझं कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी. अरे हो कॉमेडी पण काय कॉमेडी कॉन्सेप्ट काय कॉन्सेप्ट म्हणजे असं आहे की आम्ही तिघं बसणार शी दुपारी नको बाबा डोक्यात चढते विडते. गरमी काय बोल 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 हा, चल. मग ते दुपारी बसणार तर त्यात असं माझ्या पहिल्या डाव माझा असेल की चला काहीतरी खायला जाऊ तर दादा वगैरे बोलत जाऊ दे संघर्ष सांगू नको उगाच पब्लिकला डायरेक्ट आपण डायरेक्ट आपण व्हिडिओ दाखवूया पब्लिकला काय बोलतोय काय माहिती डायरेक्ट व्हिडिओ दाखवूया ठीक आहे. डायरेक्ट व्हिडिओ बघा मग आपण लवकर लवकर बनवा, मला तुझ्या जायचं पण बाहेर. व्हिडिओची आपण बीटीएस टाकू आपण
ते लवकर बनवा बाहेर ए याला लाज लज्जा नाही, शरम मला नाही आला. भावनानगरला जायचं. मला पण भावनानगर मध्ये जायचंय भावना व्यक्त करायला. कुठे जायचंय तुला? ते भावनानगर दाखवलं ना तुम्ही बोलताय ना हा. जागा मला पण बघायची जरा एक्सप्लोर करायची मला पण. तू पण भावनानगर मध्ये चल, तुला पण भावनानगर दाखवतो कसा दिसतो ते. ओके ओके. गोट्या तू येतो का भावनानगरला? त्याला कोणता नगर भेटला? भावनानगरला येतो बघू. गोट्याला तर भावनानगर बघू आपण. बघितलेला ए, चला व्हिडिओ 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 संजय मी काय होतो एकदा तुझे डोळे परत एकदा करून दाखवत असेल. नाही तिर्री आहे, तिर्री टॅलेंट टॅलेंट कानोळे. कानोळे कानोळे. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. पूर्ण दिवस आमचा शूट मध्ये गेला. बीटीएस तुम्ही बघितले असतील आता कसे गेलेत आपले. जर मी एवढं म्हणेन, जर व्हिडिओ आवडले असेल तर गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठोकून द्या कॉमेंट्स मध्ये. ठीक आहे, चलो बाय.